2013 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमदार श्रीदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 11मध्ये भाजपाचं काम अतिशय जोमानं त्या ठिकाणी फुलवलं, लोकांपर्यंत पोचवलं, रुजवलं. आणि आज अखेर जर या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर गणपती उत्सवापासून ते आज अखेर या प्रभागामध्ये सतत रोज काही ना काही नवीन इव्हेंट घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात होतो, शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लोकांपर्यंत जात होतो. परवाच मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी 5 झोपडपट्टीधारकांना प्रायोगिक तत्त्वावर मालची हक्काचे उतारे वाटप करण्यात आले. असे उतारे महापालिका क्षेत्रातील 83 ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना सुद्धा ते मिळणार आहेत. अशा पद्धतीचं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये मी करीत असताना, मी या ठिकाणी उमेदवारी मागित असताना गणपती उत्सव काळामध्येच मी दादांना बोललेलो होतो की दादा, तर काय परिस्थिती निर्माण झाली तिथं तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत या ठिकाणी अन्याय झालेला आहे असं मला दिसून आलं. तुमचं नाव फायनल होतं म्हणून काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं नाव यादीमध्ये होतं आणि अचानक कोणाच्या तरी सांगण्यावरून ते निघून जातं आणि कार्यकर्त्यांची निष्ठा त्या ठिकाणी बघितली जात नाही आहे आणि 4च्या 4 उमेदवार नौखे त्या ठिकाणी दिले जातात आणि या ठिकाणी फक्त बोलण्याचा आव आणला जातो की निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. पण निष्ठावंतांचं राहिलंय का आता? पण माझ्याकडे जर या ठिकाणी मी फक्त माझ्या बाबतीत बघायचं झालं, प्रभाग क्रमांक 11मधील भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय दिलेला नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी संतापाची लाट ही उसळलेली तर आहे. पण आम्ही या ठिकाणी बाहेर पडून शिंदे गटामध्ये, शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही आता लढत आहे. जर का त्यांनी प्रत्येकाला तिकीट दिली असती तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता. पण ते त्यांच्या विचारानेही तिकीट वाटप झालेलं नाही आहे असं आमचं दादांवर सरळ आरोप आहे. कारण दादांच्या आमदारकीच्या वेळेला सुद्धा आम्ही सकाळी 6 वाजता दादांना प्रचारासाठी घ्यायला मी स्वतः ॲक्टिव्हवरून जात होतो आणि माझ्याकडे सर्व त्याचे प्रूफसुद्धा आहेत, व्हिडिओज आहेत. कुठली निष्ठा राहिली नाही आता? कुठल्याही प्रकारची निष्ठा आत्ता आमची पक्षावर राहिलेली नाही आहे. कारण प्रत्येक वेळेला जर का आयाराम यांनाच जर का त्यांनी तिकीट देत असतील आणि आमच्यावर अन्याय करत असतील तर नक्कीच लढण्याचा निर्णय घेतला. 100% आपण लढणार आहे आणि भाजपचं पॅनल आपण प्रभाग क्रमांक 9मध्ये त्याचं सपाटीकरण करणार आहे हे या ठिकाणी मी गृहीत धरतो.